सुनेत्रा पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार यांनी संसदेतील पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट घेतली आहे। सुनेत्रा पवार यांच्यासोबत पटेल, तटकरे, जय आणि पार्थ पवार देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। या भेटीगाठींचा सिलसिला या ठिकाणी सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुनेत्रा पवार यांनी घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर पहिलीच भेट ही सुनेत्रा पवार आणि मोदींची झाली आहे। दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडींना आता वेग आलेला आहे। सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सुपूर्द करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राजीनामा देण्यासंदर्भात पक्षातील नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे। दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत। दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती देखील चर्चा होणार असल्याचं कळतंय। एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सुनेत्रा पवारांची प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी संदर्भात चर्चा झाली असल्याचं कळतंय। बैठकीला सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते। ग्राफिक्सच्या माध्यमातून या संदर्भात अधिकचे अपडेट। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची दिल्लीमध्ये बैठक झालेली आहे। पटेलांच्या निवासस्थानी ही बैठक झाली। बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात चर्चा झाली असल्याचं देखील कळतंय। राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात बैठक केव्हा बोलवायची या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। महत्त्वाचा मुद्दा, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केव्हा जाहीर करावा यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचं कळतंय। राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसंदर्भातही बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। अनेक महत्त्वाचे मुद्दे, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याचं कळतंय। हे सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली। दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्याकडून सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यात आली। संसदेत निलेश लंकेंकडून सुनेत्रा पवार यांना वाकून नमस्कार करण्यात आलेला आहे। सुनेत्रा पवार, पटेल, तटकरे आणि पार्थ जय पवारांसोबत संसदेत पोहोचल्या। पूर्व विदर्भातील नेता दादांना भेटणार होता, त्या नेत्यांना उशीर का झाला हा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला। तर रोहित पवारांनी चौकशीच्या मागणीला राजकीय झालर देऊ नये असं अनिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार यांच्याकडून चौकशीची मागणी योग्य दिशेने आहे, आमचं समर्थन आहे असं देखील अनिल पाटील हे म्हणालेले आहेत। पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळलं आहे सही करावीच लागते। फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाही, पण अचानक ती फाईल तिथं होती। मग ती दादानी बोलवली, बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, ती फाईल पोहोचूस तर वेळ गेल्यानंतर ती फाईल आली। पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल आणि मग दादाने ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। रोहित पवार हे अभ्यासू नेते, पण त्याला कुठेतरी राजकीय झालर देऊन संभ्रम जर का महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या जनतेमध्ये निर्माण करायचा असेल तर ती काही योग्य बाब नाही। आपण खरोखर दादांवर प्रेम करतात हे आम्हाला अनुभवायला आहे। आपला कुटुंबातला व्यक्ती गेलेला आहे, आमच्याही कुटुंबातलाच व्यक्ती गेलेला आहे, पण त्याला राजकीय झालर कुठली देऊ नये। राजकीय झालर दिल्यानंतर या चौकशीला कुठेतरी आपण वेगळी दिशा देतो किंवा आपण त्या ठिकाणी वेगळ्या मार्गाने जातोय, तर ते करणार नाही अशी माझी अपेक्षा आहे। पूर्व विदर्भातील नेत्यामुळे दादांना उशीर झाला तर चौकशी व्हायला हवी असं राऊतांनी म्हटलंय। पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा आहे हे तपासायला हवं असंही ते म्हणाले। त्या दिवशी फाईलवरती सही झाली नसती तर महाराष्ट्र थांबला असता का हा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। ते नेते पूर्व विदर्भाचे अजित पवारांना मुद्दाम उशिरावून भेटले असतील आणि त्यांचं मोटारीनं जाण्याचा प्लॅन त्यांनी रद्द करायला लावला असेल तर त्या नेत्याची चौकशी व्हायला पाहिजे। तो नेता कोण, कोणत्या पक्षाचा आहे आणि अशी काय घाई होती ती फाईल घेऊन, अशी कोणती फाईल होती की त्या फाईलवर सही जर केली नसती त्या दिवशी तर महाराष्ट्र थांबला असता का? नाही, ती नक्की ती फाईल होती की अजित पवारांकडे जी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराची फाईल होती असं अजित पवार सांगतायत।
त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते येऊन तिथे थांबले होते. हे फार गंभीर गोष्ट आहे. फडणवीस जे म्हणतात मुख्यमंत्री की अजित पवार माझे मित्र होते, त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका, हे राजकारण नाहीच आहे, ही मागणी आहे, हा संशय आहे. तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगतायत त्या सगळ्या मुद्द्यांची चौकशी करायला पाहिजे तटस्थपणे. हे CID आणि अमुक वगैरे चौकशी करणार नाही. हा फार तांत्रिक विषय आहे, हा रहस्यमय आणि राजकीय विषय आहे. आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, गुजरातला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन जाणार हे बारामतीत येतं आणि विमान कोसळतं. सुनेत्रा काकींची इच्छा नसताना घाईमध्ये शपथविधी झाला असा आरोप रोहित पवारांनी केलेला. यावर आता अनिल पाटलांनी उत्तर दिलं. शपथविधी घाईमध्ये झाला यावर कुणाला बोलण्याचा संबंध नाही असं पाटील म्हणाले. भाजपच्या पंकज भोयर यांनी देखील या संदर्भात आता प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्वाची आहे, पार्थ आणि जयला पण महत्वाची आहे. पण ह्या नेत्यांना काय महत्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. 10 दिवसानंतरही समजा जर का शपथविधी झाला असता तर तो लवकर का झाला, मग महिन्याभरानंतर झाला असता तरी तो लवकर का झाला, मग वर्षपूर्ती झाल्यानंतर केला असता तरी त्याच्या आधी केला असता तरी सुद्धा तो लवकरच झाला असता. आता त्याच्यामध्ये लवकर झाला, उशिरा झाला, नंतर झाला, काही कोणाला बोलण्याचा त्याच्यामध्ये संबंध येत नाही. आता कुठेतरी मनाला ठेच बसली असेल म्हणून लवकर झाला वगैरे आता ते बोलायला लागलेले आहेत. नाही, असं न होता त्या सर्वस्वी तो त्या पक्षातल्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा निर्णय होता. त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा केली आणि नंतर या सर्व घटना त्या ठिकाणी घडल्या. तर रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा दुपारी 12 वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आहे. रोहित पवार हे सध्या दिल्लीमध्ये आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. अजितदादांचा अपघात नव्हे 100% घात आहे असा आरोप कालच्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी केलाय. कालच्या मुंबईमधल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार बोलत होते. मात्र आता आज पत्रकार परिषदेत रोहित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर अजित पवार हे कधीच कुणाबद्दल वाईट बोललेले नाहीये असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले. अजितदादांना मी कधीच विसरणार नाही असंही भगतसिंह कोश्यारींनी म्हटलेलं आहे. मैं अजीत दादा का बहुत ही अधिक आदर करता हूँ और मुझे सबसे प्रसन्नता ये हुई कि यहाँ वो चाहे पक्ष में रहे चाहे विपक्ष में, लोग हमारे बारे में अच्छा भी बोले होंगे, बुरा भी बोले होंगे, स्वाभाविक है, राजनीति है. लेकिन अजीत दादा ने कभी कोई शब्द नहीं बोला तो मैं अजीत दादा को कभी नहीं भूल सकता.